जनावरांची वाहतूक करणारा ट्रक हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात. 27 जानेवारी रोजी गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की अजंती शिवाराकडून एक ट्रक NH 44 रोडवर जनावरे भरून येत आहे. अशा माहितीवरून हिंगणघाट पोलीसचे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ उपनिरीक्षक रमेश कुमार मिश्रा, नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने, भूषण भोयर, संदीप उईके, महेंद्र गायकवाड, दीपक हाके असे घटनास्थळी रवाना होऊन सदर ट्रकला ताब्यात घेऊन सदर ट्रकमध्ये असलेला काळ्या रंगाचा एकूण मशीन 16 किलो, प्रति म्हैस 15,000 रुपये असा एकूण 2,40,000 रुपये व ट्रक किंमत 12 लाख रुपये अशी एकूण किंमत 14,40,000 रुपयाचा माल व आरोपी सोनाबाई शेरेमा, हरेश सेनेमा, दोन्ही राहणार पाटण गुजरात, जुनेद कुरेशी, मोहम्मद रहील कुरेशी, अब्दुल करीम कुरेशी, फैजान कुरेशी सर्व राहणार हिंगणघाट यांच्याकडून ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मारुती मुडूक, ठाणेदार हिंगणघाट यांच्या निर्देशनाप्रमाणे रमेश कुमार मिश्रा, नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने, संदीप उईके, भूषण भोयर, महेंद्र गायकवाड, दीपक हाके यांनी केली. मिशन जनजागृती न्यूज चॅनल करिता चैताली गोमासे, वर्धा.